वाजवायला लागेल का? नाही हो. हा का? नाही बंद आहे आतून. आतून कडे लावली. आहे का कोण? आत उघडाय का? एक मिनिट घरामध्ये कोणी नाही असं म्हणताय? नाही माझ्या सतर्की 3.5 मिळून सगळे सगळे प्रॉपर्टी बघा ना बरी हवेली हे स्लॅब पडत होता चालू तुम्ही. मग तुम्ही इतक्या वेळा येत होता त्याला कधी नमस्कार केला का? नाही कधीच नाही ना? म्हणजे सगळे लोक पाया पडायचे मोठमोठे पण मी नाही केलं. आमची समितीचे सगळे मेंबर हुशार होते हां. त्याच्यावर आम्ही मंथन केलं होतं बरंच. अरे बापरे, एवढं मोठी आहे? राजमहालापेक्षा भारी मंत्रालयाला पुण्याच नाही ते मुंबईतलं सगळं अरे बापरे, नाही ते ते गेट आहे एवढं मोठं? हो हो आता आतमध्ये कोणी नाहीये ना? वर जाऊन नाही, कोण नाहीये म्हटले ते. नाही कुणी नाही कशाला कोण इथं देव बोलवलं इतकी मोठं आलिशान हे फार्म हाऊस आहे. त्याचा दरवाजा आहे. इथं काही ग्रामस्थ आणि काही लोक त्यांच्याकडे येत होते, ते मला भेटायला आले. ते म्हटले जेव्हा जेव्हा त्यांची काही तक्रार किंवा कोणी सांगायला जरी आलं तरी ते जे आहे ते मंत्र्याला फोन करायचे, राजकीय पुढाऱ्यांना फोन करायचे, पोलिसांना फोन करायचे. त्याच्यामुळे ह्यांच्या कुणाच्या तक्रारीची दखलच घेतली जात नव्हती. आता आज घरामध्ये इथं कोणी नाही आहे, पण मला असं वाटतं की SITने सुद्धा आता फार्म हाऊस जे आहे ते चौकशीला घेतलेलं आहे. आणि लॉक का केलं मला माहीत नाही, त्यांच्या घरातले कोणी नाही आहेत. पण मग जेवढे काही ब्लॅकचे पैसे आहेत, जी काही पैशाची गाठोडी आहेत ती याच्यात लॉक करून ठेवली आहेत का? पोलिसांनी लवकरात लवकर ती पैशाची गाठोडी गायब व्हायच्या आधी जे आहे तो तपास केला पाहिजे आणि हे घर उघडलं पाहिजे. काय वाटतं एवढा मोठा आलिशान बघितल्यानंतर काय वाटतं इकडं? म्हणजे एवढा मोठा आलिशान बंगला, तोही मिरगाव सारख्या ठिकाणी, हे राजकीय लोकांचं जे काय आहे ते वरद असतं, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं वरद असतं. आणि एवढी मोठी ही जी काय माया ह्यांनी जी काय हासिल केलेली आहे किंवा मिळवलेली आहे त्याच्यामुळे त्याच्या विरोधात कोणी बोलायलाच तयार नव्हतं. मग हे पैसे भक्तांना जे आहे ते त्यांची फक्त श्रद्धेचा गैरफायदा घेऊन हे सगळं त्यांनी उभं केलेलं आहे. आणि देवालाही जो घाबरला नाही, मला असं वाटतं की आता देवानेच त्याला त्याची शिक्षा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याची आता काही सुटका नाही. त्याला फासापर्यंत नेणं, त्याला जी काय आहे ती शिक्षा होणं. आणि हे सगळं, हा फार्म हाऊस असेल, ह्या सगळ्या त्या काही जमिनी असतील, ईशानेश्वर मंदिर असेल, हे लोकांना लुबाडून जे आहे ते सगळं उभं केलेलं आहे. त्यामुळे हे सगळं जे आहे ते सरकारने जनतेच्या ताब्यात देणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या भोवतीची चांडाळ चौकडी आहे ना ती तपासली पाहिजे. ज्या लोकांनी हे सगळं स्कॅन्डल बनवलं, सर्वसामान्य लोक बनवून त्यांच्या भोवती आणून घातली त्या जाळ्यामध्ये, तर त्यांना सुद्धा रिमांड निघणं गरजेचं आहे. आता काही गावकरी आणि ही लोक जी आहेत ते टीव्हीला मी येणार आहे हे बघून बरेच जण आले आणि त्यांचं तेच म्हणणं होते की काही लोक समोर आलेली नाहीयेत, जी याच्या पार्टनरशिप मध्ये होती, ही जी याची एजंट होती, तर त्या लोकांची नावं सुद्धा काही लोकांची नावं त्यांनी मला सांगितली आहेत. आणि ती आज जर मी तिथं SITला भेटले पोलिसांना तर नक्कीच ती नावं मी त्यांना देईन. आम्ही त्या दिवशी मॅडमकडे गेलो होतो, पण भेट नाही झाली. आणि त्याच्यात तुमचा आज आम्हाला सांगलं, मी तातडीनं आलो का तुमच्या मार्फत निरोप त्या मॅडमला सांगा त्या प्रत्यक्षाही ही चांडाळ चौकडी पहिली तपासा. हो, आणि ती आज जाणं फार गरजेचं. हिने खरं बनवलंय सगळा परिसर. आणि हे जे साथ दिली त्याला, हे सगळा तो माणूस बनवून आणि त्याच्या ताटी थांबून द्यायची अशी अवस्था आहे. काही कुटुंब उद्ध्वस्त केले. हे मी तुम्हाला बघा जे नाव सांगितलं शिंदेचं, त्यांनी स्वतःच्या मुली सगळ्या त्या प्रपंच उद्ध्वस्त करून स्वतःच्या घरी घराचं ऐकून तिथं ठेवल्या. त्यांचे नवरे सोडून त्या तिथे आहेत. कोण? ह्यो भाऊसाहेब शिंदे यांच्या मुली सगळ्या. तो कोण आहे भाऊसाहेब शिंदे? त्याचा मित्र, घराचा एकदम मित्र जवळचा. बरं, मग तो काय जमिनीमध्ये काय? हा, जमिनी हे सगळी प्रॉपर्टी त्यांनीच गुंडाळून दिल्या सगळ्या. बरं, तो कुठल्या गावचा आहे? हे सायड इथलं सायड. हा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्याची पण चौकशी? हो, त्याची चौकशी झाली पाहिजे. नाही सेपरेट बूम कॅमेरा 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 हा फार्म हाऊस त्यांनी बांधलाय का कुणी बांधून दिलाय? म्हणजे ज्या उद्योजकांनी, ज्या बिल्डरने बांधून दिलाय त्याची पहिला चौकशी झाली पाहिजे. एक मिनिट थांब. पुण्याचाच आहे? ब्रह्मसदन आहे मॅडम त्याचं. ब्रह्मसदन बंगल्याचं नाव आहे. हो, ब्रह्मसदन वरती नाही, इथं आहे ना. हा, ब्रह्मसदन मध्ये राक्षस राहत होता, पण या राक्षसाला
एवढा मोठा बंगला बांधून देणारा कोण आहे? आणि तो जर पुण्याचा असेल तर मला असं वाटतंय की आम्ही पुण्याचे आहोत. पुण्यात असली पण लोक आहेत की जी राक्षसाला जी आहे ती कुठेतरी मदत करतात आणि असल्या लोकांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे की त्याचे असे काही संबंध होते की ज्यांनी करोडांचा फार्म हाऊस इथं बांधून दिलेला आहे. त्यांनी ती मुलगी आमच्या मुलाला दिली आणि त्या भाऊच्या चिंध्यांच्या 4 मुली सगळे प्रपंच उद्ध्वस्त करून नाशिकमध्येच ठेवल्या. अरे बापरे, आणि सुनबाईचे रेस्टॉरंट बापरे. आहे आतमध्ये जाऊ पण आतमधलं हे लॉक असेल वगैरे त्याचं. गेट आहे उघडं त्याचं. हा नाही, मेन गेट उघडा हो असेल हो ना? हो. इथून आता नाशिकला किती वेळ लागेल? नाशिकला 1 तास लागेल सगळं. लवकर उरकलं. हम्म. हो नाही असतील, पोतभर नाही, भरपूर पोते भरून असतील. ते आता पोलिसांनाच उघडावं लागेल. चालत जायचंय का? नाही, गाडीत जावं लागेल. गाडीने जायचंय? बरं. अरे बापरे. हां. तरी पण मग माझा विश्वास बसला. मी त्या जो यांचा बसतो होता शाळेचा बरं. त्यांनी आम्हाला बनवली केली सगळी. तर मी तुम्हालाही फसवलं. नाही मग आम्ही ते त्यांना हुसकून दिलं.